हॅलो गाईज, तर कसे आहात? आता मी थोड्या वेळात बाहेर जाणार आहे आणि जनरली मी कधी पण बाहेर जाताना एकदम सिंपल मेकअप करते. तर विचार केला आता टाईम आहे तर एक व्हिडिओ बनवून घेऊ. तर फर्स्ट माझं नेहमीचा फेवरेट आहे जो सीटाफिलचा मॉइश्चरायझर आहे, जो मी ऑलरेडी लावल्यानंतर 2 मिनिट्स कधी पण मॉइश्चरायझर ठेवायचं. मी प्रायमर लावत नाही. मी हेवी मेकअप करू दे नाही तर नॉर्मल मेकअप करू दे, मी प्रायमर नाही लावत. हां, पण जेव्हा मी ऑर्डर्सला जाते तिथे लावते. आणि माझं एकदम फेवरेट फिटमीचं फाउंडेशन, ज्याचा नंबर आहे 118. त्याचे फक्त 2 ड्रॉप्स घेते मी, 2 ड्रॉप्स बस. याला हातावरच मी घेऊन सगळ्या स्किनवर थोडं थोडं लावते. नेकला पण लावायचं. ओके, आता थोडं व्हाईट वाटेल पण थोड्या वेळात बरोबर होईल. बघा, आता एकदम परफेक्ट वाटत असेल, बिलकुल व्हाईट नाही वाटत आहे. त्यानंतर मी आयब्रो फिल करायला ELFचं पेन्सिल वापरले. ही जस्ट मी नवीन घेतले, ठीकठाक आहे, एवढी पण काय खास नाही आहे. याच्या पहिले माझ्याकडे दुसरी होती, ती खूप छान होती. त्यानंतर मी दोन्ही आयब्रोज मस्त फिल करून घेतले. तसं मला जास्त गरज नाही लागत, म्हणून मी फक्त जिथे जिथे वाटतं तिथेच फिल करून घेते. मला असं नॅचरल लुक आवडतो. त्यानंतर आताच मी रिसेंटली वेट अँड वाईल्डचा ब्लश घेतला आहे, तो सेकंड टाईम यूज करते. पण त्याचा मला भरपूर आवडला. पिगमेंट एकदम थोडासा लावला तरी पण खूप छान पिगमेंट येतो आणि आपण हा लिप्सला पण यूज करू शकतो. हा शेड पाहिजे तर मी तुम्हाला सांगेन, नंतर लिंक वगैरे देईन. असंच पटापट पूर्ण करून घेतलं मी. त्यानंतर लिपस्टिक लावली, जी की मेबलिनची आहे. 11 नंबर लिक्विड लिपस्टिक आहे. खूप जणं मला माझ्या लिपस्टिकबद्दल विचारतात, तर ती 11 नंबरची आहे. तुम्ही माझ्या आता हातात येईल तेव्हा बघू शकता. तुम्हाला घ्यायची तर तुम्ही घेऊ शकता. एकदम परफेक्ट शेड आहे. मी नेहमी म्हणजे कुठे पण डेलीला पण तीच यूज करते, बाकी कोणतीच यूज नाही करत. मग लिपस्टिक लावून घेतली. नंतर तुम्ही माझा फायनल लुक बघू शकता, तुम्हाला कसा वाटला. आणि तुम्हाला असे व्हिडिओज अजून पाहिजे असतील तर मला कमेंट करा, मग मी तुमच्यासाठी अजून नवनवीन व्हिडिओज आणि बजेट फ्रेंडली प्रोडक्ट्स घेऊन येईन. आणि असाच नॅचरल मेकअप मला भरपूर आवडतो, तर मला फॉलो करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. बाय बाय.